झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी राजकारण्यांची। नुकतंच आपलं मंत्रिपद गमावलेले लक्ष्मण ढोबळे एका नव्या प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे। मंत्रिपद गमावल्यानंतर मुंबईचा त्यांचा बंगला त्यांनी रिकामा केला खरा, पण तो शब्दशः रिकामी केला, कारण त्यांनी आपल्या बंगल्यातल्या सामानाबरोबर फर्निचरही हलवल्याचं उघड झालंय। सीएट या बंगल्यातले सोफे, खुर्च्या, बेड, इलेक्ट्रॉनिक फिटिंग, गॅस, गीझर, किचन व्हेंटिलेटर असे तब्बल 7 लाख किमतीचं सामान हे गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। तर आपलं मंत्रिपद गेल्यानंतर आपण मुंबई सोडली, त्यामुळे या प्रकाराबद्दल आपल्याला काहीही माहिती नसून सामानाची भरपाई करून देऊ असंही त्यांनी म्हटलंय। ढोबळे यांनी हे सामान परत केलं नाही तर त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली जाणार आहे। त्यामुळे ढोबळेंच्या अडचणी वाढल्या आहेत। जो कार्यकर्त्यांचा उद्रेक होता आणि त्याच्यामध्ये नासधूस झालेली आहे सरकारी सामानाची, याबद्दल मी जाहीरपणानं जनतेची माफी मागतो आणि हे सगळं फर्निचर नवीन त्या ठिकाणी आणून देण्याबद्दल मी जबाबदारी स्वीकारलेली आहे। झाल्या घटनेबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।